8 जानेवारी शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस। स्टीफन हॉकिंग हे थिओरिटिकल फिजिसिस्ट आणि कॉस्मॉलॉजिस्ट होते। त्यांचा 21वा वाढदिवस साजरा करत असताना यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले। स्टीफन यांना चालण्या फिरण्यासाठी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला। मग याच व्हीलचेअरला एक संगणक जोडण्यात आला। केवळ एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत। संगणक तज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवीन आज्ञावली लिहून ती त्यांच्या संगणकात कार्यरत करून दिली। यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून हॉकिंग यांना बोलणे शक्य झाले। स्टीफन हॉकिंग यांनी संपूर्ण विश्वाचाही ताऱ्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला। या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाले। स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल या विषयाकडे आपले लक्ष वळविले। यांनी पहिल्यांदा क्वांटम मेकॅनिक्स आणि थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला। कॉस्मॉलॉजी आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये ब्लॅक होलच्या संदर्भात त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते। ब्लॅक होल किरणोत्सर्ग करीत असावेत ही त्यांची थिअरी प्रसिद्ध आहे। अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळवली। सन 2009 मध्ये त्यांना प्रेसिडेन्शियल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।